मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. नमस्कार येथे जमले तसेच कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आज इथे आपण मनीषा राजेश गर्जे या ताईच्या डोहाळे जेवणासाठी जमलेलो आहोत आणि या डोहाळे जेवणाचा आनंद आपण सगळे मिळून साजरा करूया. तर डोहाळे जेवण म्हटलं ना तरी आपल्या गालावरती एक स्मित हास्य आणि दोन प्रश्न उभे असतात. ते कोणते? मुलगा की मुलगी किंवा बर्फी की पेढा. परंतु मला सांगा, समय किंवा दिवा हे दोन्ही वेळ झाले, उजेड शेवटी पडणारच आहे. मग हा प्रश्न कशाला हवा आहे असं मी म्हणू शकते. मला सांगा, जर इवलंसं रोपटं आपल्या घरामध्ये जर लहान बाळ येत असेल तर प्रत्येकाने आनंदाची चाहूल लागते आणि घरामध्ये सर्व नातेवाईकांना प्रमोशन होत असतं. ते प्रमोशन कोणतं? आपल्या आई वडिलांचे आजी बाबा होतात, आपण स्वतः मम्मी पप्पा होतो, आपली बहीण आत्या होते, आपला भाऊ काका होता. असे अनेक प्रमोशन नात्याचे होत असतात. तर मी तर सांगू इच्छिते, भगवंताने स्त्रीला जे वरदान दिलेलं आहे ना, सर्वश्रेष्ठ वरदान, ते म्हणजे स्त्रीत्व आणि मातृत्व. आणि खरंच महाराष्ट्रातल्या स्त्रीने जर ठरवलं ना, ती गरुडासारखी उडूही शकते असं मी म्हणू शकते. म्हणून आई कोण असते? अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई अ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. अ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर याच्या मिलनाला आई असं म्हटलेलं आहे. आई कोण असते? आई लंगडाची गाय असते, आई दुधावरची साय असते, आई वासराची गाय असते. आई सरतही नाही, आई उरतही नाही, आई पुरतही नाही आणि आई हा शब्द मरतही नाही. म्हणून आई म्हणतात ना, 100 शिक्षकापेक्षा एक आई श्रेष्ठ असते. तसेच मनीषा राजेश गर्जे यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पोटी छत्रपती शिवरायासारखा शूरवीर, कृष्णासारखा नटखट आणि सूर्यासारखा तेजस्वी, चंद्रासारखा शीतल मुलगा तुमच्या पोटी जन्म घेव अशी भगवान नागनाथाचरणी मी प्रार्थना करते. आणि एवढे बोलून मी इथेच थांबते. थँक्यू अण्णा, थँक्यू राजेश.